भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. बघा आता कोण कोण योद्धे आहेत. दुर्योधन म्हणतोय भवान आपण आहात, च भीष्म अजून पितामह भीष्म आहेत, अजून च कर्ण अजून कोण आहे कर्ण आहे, च समितिंजय कृप. हे समितिंजय कोणाचं विशेषण आहे? कृपाचार्यांचं विशेषण आहे. संग्राम विजयी असणारे कृप म्हणजे कृपाचार्य गुरु आहेत. हे द्रोणाचार्य गुरुच आहेत, कृपाचार्य सुद्धा कोण आहेत? गुरुच आहेत सगळ्या कौरव पांडवांचे. त्या कृपाचार्यांचं नाव सांगत असताना त्यांना विशेषण दिलंय काय? संग्राम विजयी. समितिंजय हा शब्दाचा अर्थ काय? संग्राम विजयी. म्हणजे कधीही ते युद्धात गेले की त्यांना पराजय माहीतच नाही, त्यांचा विजयच होतो. असे कोण आहेत? कृपाचार्य आहेत, म्हणून त्यांना ते विशेषण दिलंय संग्राम विजयी. बर अजून अश्वत्थामा, अजून आपला पुत्र द्रोणाचार्यांचा पुत्रच आहे ना अश्वत्थामा, तो आहे. च विकर्ण अजून कोण आहे? विकर्ण आहे. च तथा एव तसेच सौमदत्तीही, आणि सोमदत्ताचा पुत्र सौमदत्ती. भूरिश्रवा त्याचं नाव आहे. काय? भूरिश्रवा त्याचं नाव आहे. पण त्याला इथं सौमदत्ती म्हटलं का? त्याचे वडील सोमदत्त आहेत. त्याचे वडील कोण आहेत? सोमदत्त आहेत. आणि त्या सोमदत्ताचा हा पुत्र असल्यामुळं सौमदत्ती म्हटलंय. लक्षामध्ये तो सौमदत्ती आहे म्हणजे सोमदत्ताचा पुत्र आहे, म्हणजेच भूरिश्रवा आहे.